रताळ्याचा गोड काप बनवण्यासाठी इथे मी रताळे घेतलेले आहेत. साधारणपणे 1/2 किलो रताळे आहेत. छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर वरची साल काढून मी असे काप करून घेतलेले आहेत. आणि आता हे पाण्यात ठेवायचं आहे. एका भांड्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 चमचे पाणी टाकायचं आहे, जेणेकरून याचा पाक तयार होऊ नये यासाठी. आता छान इथं गूळ विरघळलेला आहे. आता यामध्ये रताळ्याचे जे काप होते ते टाकायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं. त्यासाठी झाकण लावून मंद गॅसवर 5 मिनटं छान शिजवून घेऊयात. 5 मिनटानंतर रताळी जी आहेत ती अगदी छान अशी शिजलेली आहेत आणि पाणी पण सुटलेलं आहे. आता बघू शकता पातळ झालेलं आहे. आता या पाण्यातच आपल्याला छान असं रताळी शिजवून घ्यायची आहेत. अर्धा चमचा तूप टाकते, मस्त चव येते यामुळे. आणि आता हे छान असं रताळे जे आहेत ते झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत रताळा शिजत नाही तोपर्यंत अगदी 5 ते 10 मिनटात रताळा छान शिजून तयार होतं. तर इथं बऱ्यापैकी पाणी पण आटलेलं आहे आणि रताळी पण छान अशी शिजलेली आहेत. तर इथं रताळ्याचे गोड काप तयार झालेले आहेत.